हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मैं हूँ वैदेही। तो आज मैं जा रही हूँ बिग बॉस मराठी विनर तन्वी कोलते से मिलने के लिए। जो अभी बिग बॉस मराठी ख़त्म हुआ है वो, तो जो मराठी होंगे या फिर जो देखते होंगे उनको ज़रूर पता होगा कि तन्वी कोलते कौन है, और कुछ लोगों ने देखा भी होगा इंस्टा पे कि तन्वी कोलते कौन है। तो मैं आज उससे मिलने जाने वाली हूँ। तो मैं अभी जा रही हूँ मतलब ठाणे में मिलने वाली हूँ। तो अभी मैं ठाणे जा रही हूँ ट्रेन से। तो ट्रेन में मेरे पास फ़ोन नहीं रहेगा। ट्रेन के बाद मैं आगे जाते वक्त आपको दिखाती हूँ कि मैं कहाँ पे। ये हॉल है, हम यहाँ पे जा रहे हैं अभी। तो सी यू इन 100 दिवसांचा प्रवास। या प्रवासात कधी जिद्दीने तर कधी प्रेमाने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी एक धाकड मुलगी आपल्या समोर येत आहे, जी घराच्या उंबरठ्यावरून जाताना एक स्वागत आहे। तन्वीच्या प्रवासाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण जसं मी म्हणाले की बाहेरच्या जगात जे चॅलेंजेस आहेत तन्वी कधी येणार, आज सगळे फॅन्स आपले इथे आलेले आहेत। तन्वी परत एकदा मनापासून तुझं इथे खूप खूप स्वागत आहे। आणि तन्वीसाठी हेच म्हणावंसं वाटतं, हार को जीत की दुआ मिल गई। कधीपासून सांगत होते, मीच सगळ्यांना बघण्यासाठी एक्सायटेड आहे। कोण कोण आहे, काय काय आहे। सो सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय, आणि नुसतं बघून काय मिळणार ना, मला सगळ्यांशी गप्पा मारायचे। सो थोड्या वेळात आपण सगळे गप्पा मारू, मग मी सांगेन मला कसं वाटतंय ते। ठीक आहे, नक्की नक्की। आता बिग बॉसच्या घरात प्रभूने 75 दिवस काढले, साधा स्वभाव आडाना। तो तन्वीला म्हणाला की त्याला ट्रॉफी जिंकायची होती, परंतु महाराष्ट्राने दिलेलं प्रेम त्याच्यासाठी मोठी पावती आहे, असं प्रभूने सांगितलं। बिग बॉसच्या घरात तिथे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि स्वतःच्या स्वार्थासाठी टाळलं जातं। तिथे तन्वी आणि प्रभू यांची निस्वार्थ मैत्री आणि बहीण भावाचा बॉन्ड आम्हाला बघायला मिळाला। तन्वीने सुरुवातीपासूनच प्रभूला आपल्याला खूप जास्त छान वाटतंय ज्या प्रकारे तुम्ही क्लिप केली आणि पाठीमागे जे सॉन्ग वगैरे लावलंय। जुने दिवस आठवले बिग बॉसमध्ये, म्हणजे फार असे नाही दिवस झाले तिकडून बाहेर पडून, पण बिग बॉसचा आवाज म्हणा, बिग बॉसचं ते घर म्हणा, सो हे सगळं बघितलं की पुन्हा एकदा बिग बॉस की अभी क्लिप्स दिखाएंगे। तो मैं आपको दिखाती हूँ क्या क्या क्लिप्स है। तुमचं बिग बॉसच्या घरात बिग बॉस मराठी सीझन 6च्या पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत यांचं बिग बॉस मनपूर्वक स्वागत करत आहे। थँक्यू। हॅलो, नमस्कार। तन्वी, हो राखीताई बोल। कोण? कोळसे? कोलते। आता मी तुला मस्त सोलते। तन्वी बरोबर कोलते, वेळ आली की बरोबर कोलते। मग खोला, आम्ही बंद करू। हॅलो, मराठीचा प्रभुदेवा। कळलं? मी बरोबर तिथेच माझं मत मांडते, भलेही ती माझी माणसं असू दे, मी झोपून देणार आहे। या 17 जणांपैकी हे का सोचतंय? ह्याच्या डोक्यात का चाललंय ते सोची? हा, सोचीनी बोची कशाला उगाच करायचं? उगाच कशाला दुसऱ्याला बोचायचं? घाणेरडे शब्द वापरून कशाला बोचायचं दुसऱ्याला? कोंबडी हे का सोचतंय? सोचीनी बोची, हा पोचरी कोंबडी। प्रकारे वार करायचे त्या प्रकारे वार केले, आणि हे झालं बोलायला। पण जेव्हा मी बाहेर पडले
पडले आणि सगळ्यांशी बोलले किंवा ज्या प्रकारे मी यांचे व्हिडिओज वगैरे बघितले, डिबेट्स बघितलेत ना, मला मी अशी वाटत होती की जशी मी इथे बसली आहे ना तशी आहे आणि बिग बॉसमध्ये खेळणारी मी इथे बसली आहे इमॅजिनेशनमध्ये आणि माझ्या आजूबाजूला ना हे तन्वी नेशन होतं आणि समोरून जे विरोधक आहेत ना, जे माझ्यावरती जे काही गोष्टी करत होते, चिखल उडवायचा प्रयत्न करत होते किंवा जे काही वार माझ्यावरती करत होते ना, या सगळ्यांनी ते दाखवून दिलं. ते सगळे ढाल घेऊन माझ्यासमोर असे उभे होते, तलवारी काढून उभे होते की तू अशीच थांब, तुला काही करायची गरज नाहीये, आम्ही आहोत, सगळे वार आम्ही आमच्यावरती घेऊ, तू शांत बस फक्त. आणि ते सगळे माझ्या आजूबाजूला ढाल आणि तलवार घेऊन मला प्रोटेक्ट करायला होते. हे चित्र मी माझ्या डोळ्यामध्ये इमॅजिन केलं होतं आणि मी बोलताना पण तसंच बोलते की बाहेर आल्यानंतर मला कधीच असं वाटलं नाही की मी कोणाला रिप्लाय करावा, कारण माझ्यासाठी ज्या प्रकारे या लोकांनी दिवस रात्र एक केले, ज्या प्रकारे या लोकांनी जे वक्तव्य झालेत माझ्यासाठीची त्याला जबाब दिलेत करारे, जे मला पण सुचणार नाही, त्या क्लिप्स काढून पर्टिक्युलर की तन्वी जर हे बोलली होती तर ते का बोलली होती, मग तन्वीच फक्त हे बोलली नव्हती, आधी पण कोण कोण बोलले, मला सुचत पण नव्हतं हे, पण यांनी ते करून दाखवलं होतं की प्रत्येक वाक्यावरती ना एक व्हिडिओ वरती यायचा की तन्वीला बोलताना पहिला हा विचार करा. म्हणजे एक आपण असतो की मला कोणी काही बोलायचं नाही, हे आपलं मत असतं, पण इथे बाहेर येऊन मला कळलं की या सगळ्यांचं असं मत आहे, तुम्हाला आम्हाला जे काही बोलायचं ना ते बोला, तन्वीला काही बोलायचं नाही. आणि सगळेच अंगावरती धावून जायचे ते, की मला खूप जास्त आवडलं या सगळ्यांचं. आणि म्हणूनच मी जोला सारखी म्हणत होती की मला सगळ्यांना भेटायचं आहे ज्या प्रकारे त्यांनी मला प्रेम दिलं, कारण मला ना या सगळ्या गोष्टी खरंच माहीत नव्हत्या. PR असतं, सोशल मीडिया मॅनेजर असतं, हे कधी लावायचं असतं, किंवा ज्या पोस्ट बाहेर पडतात किंवा बॅनर्स वगैरे लावायचे असतात किंवा जे आपलं प्रमोशन्स स्टार्ट असतं बाहेर आपण आत गेल्यानंतर, हे कसं होतं मला काहीच माहिती नव्हतं. मी बिग बॉसच्या घरात जाणार त्याच्या आधी 3-4 दिवस मला कळलं तिकडे फोन लावल्यानंतर की PR लावायचा असतो आपण, ते चॅनल नाही करत. आणि मी घाबरले होते की बापरे आता कसं होणार, आणि मला एक PR मिळाला. मी त्या एका PR जीवावरती गेले होते तिकडे, आणि बाहेर जेव्हा पडले तेव्हा एवढे सगळे PR आणि PR म्हणा की प्यार पडेल यांना, हे PRने माझं प्यार सगळं जमलेलं होतं. आणि मी प्रत्येक वेळेस इंट्रोड्यूस करताना सगळ्यांना असं करते की मी जाताना एक PRच्या जीवावरती गेले होते, बाहेर बघितल्यानंतर कळलं बिना पैशांचे किंवा पैसा न लावता जे आपण प्यार कमवलंय ना ते हे आहे. माझ्यासाठी जितकं केलं यांनी अहोरात्र मेहनत करून ते हे मला खूप भारी वाटलं की अरे यार आपण हिच्या सोबत नातं म्हणून ही मुलगी खूप चांगली आणि संस्कारी पण आहे. कारण की ते ज्या टायमाला माझ्याकडे पळत आली त्या टायमालाच मला कळलं की चांगली मुलगी, तर मग मी तिच्यासोबत नातं बनवलं आणि त्याच्यानंतर जे काही ती विषयाच्या बाजूला जाऊन बसायला लागली, मग असं डोकं फिरलं का नाही अशी ते वाटाली खणखणली नाही. राधा रुचिता आणि ही त्या टोळीमध्ये जाऊन बसत होते. विशालजी सावंत तो राजा प्रधान सारखा असं बसायचा आणि या समजा त्याच्या बाजूला मला इतका राग यायचा, पण काय नाही त्यानंतर टोळी सोडली, मला पण बरं वाटलं. नंतर मग आम्ही नवीन ग्रुप तयार केला. मी पण त्याच्यात मी सामील नव्हतो होत, पण हिनंच बळजबरी केली. एवढं पण खरं बोलायचं नसतं. मग टाटा ग्रुप मध्ये झालो सामील, तरी पण सामील झालो मी टाटा ग्रुप मध्ये. त्याच्यानंतर खरंच तिनं मला सपोर्ट केला आणि खरंच तिनं माझ्यासाठी प्रयत्न केला. मस्त मस्त धोने तर पेंटिंग दाखवतोय हा, बघा तुम्ही पण बघा. सर्वांना बघायचंय पेंटिंग, आपण सर्वांना दाखवूया इथे. कसं काम कसं आहे. तो गाइस अभी केक कटिंग हो रहा है यहाँ पर.
सो हम केक कटिंग देखते हैं। विनर आहे कोण असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। Let's go. बिग बॉस मराठी सीझन 6 चे विनर आहेत तन्वी कोलते। विवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅशनल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी 10 लाखचा खास गिफ्ट व्हाउचर आपल्या विनरला। आता मी तुर्वाली मोटर्सचे चेअरमन आहे श्री झुमरलाल तुर्वालजी यांना मी विनंती करतो की त्यांनी तुर्वाली मोटर्सच्या इलेक्ट्रिक स्कूटरची चावी आपल्या विनरला द्यावी। तन्वी कोलते। तो गाइस आज हम लोग डिनर कर रहे हैं। हम लोग अभी खाना ले लिए हैं, हम लोग अभी डिनर कर रहे हैं। तो अभी हम लोग निकल जाएंगे थोड़ी देर में। टुडे एवरीवन, तो हम लोग कल रात को कितने बजे 12 बजे के टाइम पे कुछ तो आए और मैं आकर डायरेक्ट सो गई थी, बहुत थक गए थे इसीलिए। तो आपको वीडियो कैसा लगे, और वीडियो में थोड़ा मराठी है, मतलब मैं हिंदी में बात कर रही हूँ, अभी मराठी को मैं हिंदी में बात कर रही हूँ, बट वीडियो में थोड़ा मराठी है। तो जिसको मराठी समझ रहा है वो अच्छा है, जिसको नहीं समझ रहा है रियली सॉरी। सो थैंक यू फॉर वॉचिंग।